मुंबई उपनगरांमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आता जनजीवन विस्कळीत व्हायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या ठिकाणी आहे। उल्हास नदीने आता इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि धोक्याची पातळी ओलांडण्यासाठी अवघे काही मीटर शिल्लक आहेत। आपण उल्हास नदीची ही दृश्य पाहू शकतो। रौद्र रूप असं उल्हास नदीला आलेला आहे आणि याच उल्हास नदीला अनेकदा पूर आल्यानं बदलापूर शहरामध्ये महापूर आलेला आहे। अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे आणि या वर्षी देखील तीच परिस्थिती ओढावते काय अशी शक्यता वर्तवली जाते, कारण उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। प्रत्येक दिवशी उल्हास नदीची पाणी पातळी जी आहे ती वाढत आहे। विशेष म्हणजे बदलापूर नाही तर कर्जत तालुक्यामध्ये जो काही मुसळधार पाऊस पडतोय, रायगड जिल्ह्यामध्ये जो काही मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झालेली आहे। सध्या उपनगराध्यक्ष मॅडम या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। मॅडम, काय सध्या परिस्थिती आहे? उल्हास नदीची पाणी पातळी जर आपण पाहिली तर प्रचंड वाढलेली आहे। काय प्रशासनाच्या वतीनं सगळी व्यवस्था करण्यात आली? गेले 48 तास जर आपण बघत असाल तर प्रशासन अगदी बारकाईने या गोष्टींचं मॉनिटरिंग करत आहे आणि कुठेतरी जरी बदलापूरमध्ये पाऊस काल संध्याकाळपासून थोडा कमी जरी झाला असला तरी कर्जतसारख्या ठिकाणी पाऊस भरपूर असल्यामुळे या उल्हास नदीची पातळी ही आपल्याला आता वाढताना दिसते। कुठेतरी आता धोक्याच्या पातळीकडे आपण वाटचाल करत आहोत। पण असं जरी असलं तरी प्रशासन प्रत्येक आपत्कालीन ह्याच्यासाठी सुसज्ज आहे। जी नजदीकची गावं आहेत ती आता आपण खाली करायला, त्यांना सतर्कतेचा इशारा आपण देण्यासाठी अनाऊन्समेंट्स करणं असू देत, त्यांना जर वेळ पडली तर त्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी आपले जे अग्निशमन दलचे जवान आहेत किंवा जे आपत्कालीनचे जे दल आहेत तेही सुसज्ज आहेत आणि तशी वॉर्निंग देण्यासाठी ऑलरेडी सकाळपासून ते लोकांनी अनाऊन्समेंट सुरू केलेली आहे। सकाळपासूनच आम्ही प्रत्येक सखोल जागेचा आढावा आम्ही घेतच आहोत। कुठेतरी आपले मुख्याधिकारी असतील, आपल्या नगराध्यक्षा मॅडम असतील, सर्वच जण आम्ही गेले 48 तास या बदलापूरवरती अगदी बारकाईने आम्ही लक्ष देतोय आणि कुठेतरी नागरिकांना हे आव्हान असेल की तुम्ही घराच्या बाहेर पडू नका, घराच्या बाहेर पडू नका, हे सगळे महत्त्वाचं आव्हान गेल्या 3-4 दिवसापासून होतंय। मॅडम, याच उल्हास नदीमध्ये भराव टाकला होता, या भरावामुळे किंवा अनेक जे नाले आहेत ते अरुंद केल्यामुळे अनेकदा महापूर येतो। नक्कीच आपण वारंवार तुमच्याच न्यूज चॅनलच्या मार्फत आपण प्रत्येक वेळेला बदलापूर शहरातल्या अनधिकृत जी बांधकामं आहेत, जिथे काही ठिकाणी पेट्रोल पंप उभे केलेले आहेत, हॉटेल्स उभे केलेले आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत, त्यामुळे बदलापूर शहरामध्ये आत्ता ही परिस्थिती आहे। पण भविष्यात ह्याहीपेक्षा भयानक परिस्थिती बदलापूर शहरामध्ये जर प्रशासनाने ह्या गोष्टींवरती लक्ष दिलं नाही, कारण ही कामं काही एका दिवसात झालेली नाही आहेत, ही गेली अनेक वर्ष, म्हणजे मागचे 15-20 वर्ष ही कामं जर सतत बदलापूर शहरामध्ये अनधिकृत नाल्यांवरती नाले बुजवून जर होत असतील तर हे खूप चुकीचं आहे आणि याच्यावरती आता प्रशासनाने काम करणं गरजेचं आहे। भविष्यात प्रशासनानं या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा। मात्र सध्या उल्हास नदीची पाणी पातळी ही धोक्याच्या पातळीपर्यंत, धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात येतोय। नदीकाठची जी गावं आहेत तिथे नागरिक आहेत त्यांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याचं आता काम प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलं आहे, अशा प्रकारची माहिती आपल्याला उपनगराध्यक्ष प्रियंका दामले यांनी दिली। गणेश मंजुळानंत, न्यूज 18 मराठी, उल्हास नदी, बदलापूर।